घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर आहे। तसेच 12 ज्योतिर्लिंगांपैकी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे शेवटचे ज्योतिर्लिंग आहे। श्रावणात या मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। तर आज आपण याच घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचा इतिहास आणि त्याचा पौराणिक महत्त्व या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। छत्रपती संभाजीनगरमधील दौलताबाद किल्ल्यापासून सुमारे 11 किलोमीटर अंतरावर आणि वेरूळ लेण्याजवळ हे भगवान शंकरांचं घृष्णेश्वर मंदिर आहे। रामायण, महाभारत, शिवपुराण आणि स्कंदपुराणातही या मंदिराचा उल्लेख आपल्याला आढळतो। वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ असलेल्या या घृष्णेश्वर मंदिराचा 16व्या शतकात पहिल्यांदा जीर्णोद्धार शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी केला होता। तर सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर हे इसवी सन 1730 मध्ये मल्हारराव होळकर यांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलं होतं आणि नंतरच्या काळात शिवभक्त अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता। असं म्हणतात की घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची कथा ही सुधर्मा आणि सुधा या जोडप्याच्या कथेपासून सुरू होते। सुधर्मा आणि सुधा हे जोडपं बालसुखापासून वंचित होतं, म्हणून सुधर्मा याने सुधाचीच लहान बहीण घृष्णा हिच्या सोबत दुसरं लग्न केलं। घृष्णा ही भगवान शंकरांची भक्त होती। ती दररोज सकाळी नित्य नियमाने उठून 101 शिवलिंग स्वतः बनवून त्यांची पूजा करून नंतर शिवालय या तलावामध्ये त्या शिवलिंगाचं विसर्जन करायची। अशातच एके दिवशी घृष्णाच्या पोटी एक सुंदर मुलाने जन्म घेतला। तेव्हा सुधाला तिच्या बहिणीचा हेवा वाटू लागला, कारण या मुलाच्या जन्मानंतर आपल्या पतीच्या मनात आपल्याबद्दल असलेलं प्रेम आणि आदर कमी होईल अशी भीती तिला वाटू लागली होती आणि याच भीतीपोटी तिने एके दिवशी घृष्णाच्या मुलाची हत्या केली। जेव्हा ही घटना घडली तेव्हा घृष्णा नेहमीप्रमाणे शिवपूजेत मग्न होती, म्हणून मुलाला आपल्या बहिणीनेच ठार मारल्याची बातमी ऐकूनही ती किंचितही विचलित झाली नाही अथवा तिने पूजा अर्धवटही सोडली नाही। तिची हीच निस्वार्थ भक्ती पाहून भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले आणि घृष्णेचा मुलगा पुन्हा जिवंत होऊन शिवालय तलावात बाहेर आला। त्यानंतर घृष्णेने लोकांच्या कल्याणासाठी भगवान शंकराला ज्योतिर्रूपात या स्थानी कायमचे वास्तव्य करा अशी प्रार्थना केली आणि शंकरानेही तिची प्रार्थना ऐकली। तेव्हापासून घृष्णेच्या नावावरूनच या स्थानाला घृष्णेश्वर असं नाव पडलं आहे। घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या भिंतींवर देवी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत। 24 दगडी खांबांवर सुंदर नक्षीकाम करून सभा मंडप तयार करण्यात आलाय। मंदिराचे गर्भगृह 17 फूट उंच असून त्यामध्ये पूर्वाभिमुख शिवलिंग ठेवलेले आहे। सभा मंडपात भव्य नंदिकेश्वराची स्थापना केली आहे। गर्भगृह सभा मंडपापेक्षा थोडे कमी आहे। गाभाऱ्याच्या उंबरट्यावर आणि मंदिरात इतर ठिकाणी फुलं, पानं, प्राणी, पक्षी आणि मानवाच्या अनेक अभिव्यक्ती कोरल्या आहेत। याशिवाय मंदिराच्या आवारात बांधलेल्या लाल दगडांच्या भिंती मुख्यतः भगवान शिव आणि भगवान विष्णू यांचे 10 अवतार दर्शवतात। या मंदिराला 27 सप्टेंबर 1960 रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले। जेव्हा केव्हा घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी भाविक भगवान शिवांच्या दर्शनासाठी येतात तेव्हा घृष्णेश्वर मंदिरासोबतच शिवालय या तलावालाही भेट देतात। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। यासाठी लोकशाही मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।